नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. इकडे की तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह. राज्यातील फुटीच्या राजकारणामुळे सध्या अनेक पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्यात. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर येते. पक्षाच्या भविष्यासंदर्भात आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हा प्रस्ताव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सुरुवातीला पक्षातील अनेक नेते या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात होतं. मात्र गेल्या 20 दिवसात आमदारांच्या मतांमध्ये बदल झाल्याचं दिसून आल्याच्या चर्चा आहेत. काही आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बाजूने आहेत, तर काही आमदार थेट भाजपसोबत जाण्याचा विचार मांडत आहेत. मतदारसंघातील विकास कामं रखडत असल्यामुळे अडचणी वाढत असल्याचं काही आमदारांचं मत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये.